तर बँकांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तिपटीनं वाढ झालेली आहे। तब्बल 36,000 ग्राहकांचे एकूण 30,000 कोटी रुपये चोरण्यात आलेले आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या द्वारे ही माहिती पुढे आलेली आहे। या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका हा खासगी बँकांच्या ग्राहकांना बसलेला आहे। तर सरकारी बँकांमधील सायबर घोटाळ्याचं प्रमाण कमी असलं तरीही सरकारी बँकांच्या ग्राहकांचे पैसे सर्वाधिक गेलेले आहेत। डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावरती लोकांची फसवणूक झालेली आहे। फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक ग्राहक हे ऑनलाईन कर्ज प्रकारामध्ये फसवले गेलेले आहेत। डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आणि इंटरनेटवरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेला आहे। ती रक्कम तब्बल 29,000 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे। तर ऑनलाइन फ्रॉड पासून तुम्ही तुमचा बचाव कसा करू शकता आपण पाहूयात। तर कुठलाच बँक पिन किंवा ओटीपी कुठलीही बँक पिन किंवा ओटीपी आपल्याला फोनवरून मागत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावं। स्कॅमरने कितीही घाबरवलं तरी आपण आपला पिन सांगू नका। समोरच्यानं तुमची खरी माहिती सांगितली तरीही तुम्ही ओटीपी देऊ नका। बँकेचे व्यवहार स्वतःच्या फोन किंवा लॅपटॉपवरच करा। वीज कापली जाईल, खातं बंद होईल यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका। कॉल बोगस आहे हे कळल्यावरती कॉल लगेच कट करा, कारण हल्ली आवाजाचं क्लोनिंग करून देखील स्कॅम केले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।